आज 19 नोव्हेंबर रोजी घोडेगाव येथील सह्याद्री आदिवासी विकास संस्थेचे अनाथ बालगृह संगोपन केंद्रचे संस्था सचिव विलास पंधारे यांनी घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्यासमोर सौ रंजना दिलीप पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त मनोगत व्यक्त करत असताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आम्हाला जरी संतान नसली तरीही अनाथालयातील मुलं हीच आमची संतान आहेत. आम्ही त्यांचा सांभाळ मुलांप्रमाणे करतो आणि करत राहू, असे त्यांनी उपस्थित मान्यवरांच्या स्वागतादरम्यान बोलताना सांगितलं. चला तर मग आपण पाहणार आहोत सचिव विलास पंधारे सर यांनी काय मनोगत व्यक्त केलं आहे ते, आणि संस्थेच्या कामासंदर्भात काय अडचणी व काय समस्या त्यांनी मांडल्या आहेत. आजवार 2025 आणि आज आपल्याकडं आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी माननीय प्रदीप देसाई साहेब यांच्या पत्नी सौ सुनिधी प्रदीप देसाई त्यांचे आई वडील आहेत मुलांनो. तर त्यांच्या आई वडिलांची आज अमृत महोत्सव म्हणजे त्यांचं वयाचं 75 वर्ष पूर्ण होऊन आज त्यांचं 76व्या वर्षाकडे त्यांचं पदार्पण आहे आणि त्या याला अमृत महोत्सव असं म्हटलं जातं. तर मी अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सह्याद्री बालगृहाच्या वतीनं सौ रंजिता देवी दिलीप पवार आणि माननीय दिलीप दत्ताजी पवार यांना आपल्या सह्याद्री बालगृहाच्या वतीनं या ठिकाणी अमृत महोत्सवाच्या दिनानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत आहे. परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो अशी मी या ठिकाणी प्रभू रामचरणी प्रार्थना करतो. आणि आज या ठिकाणी आलेले सर्व आदिवासी विकास विभागाचे जे सगळे अधिकारी वर्ग असतील, जे स्टाफ असतील, आमचे पत्रकार मित्र माननीय अविभाग शेख असतील, मोहसिनबाई असतील आणि आवर्जून मोहसिनबाईंचे वडील असतील आणि हे किलबिल परिवार, तर या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि वास्तविक पाहता आज म्हणजे काय होतं सर, जे काम करीत असताना तसं पाहायला गेलं तर बरेचसे लोक स्थानिक पातळीवरचे सुद्धा असे काही असतात लोक म्हणजे म्हणतात का इथं आल्याच्या नंतर अरे बापरे पंधरा सर इथं आल्याच्या नंतर फार चांगलं वाटलं आम्हाला, पण योग आला. तर म्हणजे थोडक्यात घाई गडबडीच्या याच्यामध्ये अशा कार्याकडे जरा थोडं दुर्लक्षच होत जातं. आणि हे काम करत असताना तसं पाहायला गेलं तर म्हणजे तुम्हाला माहित असेल मी स्वतः शिक्षक आहे, माझी बायको शिक्षक आहे आणि गेली 13 वर्ष झाली आम्ही दोघंही या ठिकाणी अजून एकही दिवस लेकरांना सोडून कधीही कुठं बाहेर असं मुक्कामाला वगैरे कुठं असं गेलेलो नाही. आमचा जवळजवळ आता तसा प्रभू रामचंद्राचा 14 वर्षाचा वनवास झाला तसा हा आमचा वनवास नाही, हा आमच्या लेकरांचा सहवास झाला हा 14 वर्षाचा. तर हा सहवास आमचा एकदम आनंदात सुखा समाधानात गेला. आणि काय होतं हे कार्य करत असताना म्हणजे आम्ही जे काय असतो म्हणजे काम करणारे असतो तर काय नाही, आम्ही फक्त या गोष्टीचं भुकलेलं असतो. म्हणजे माझी लेकरं सुद्धा या ठिकाणी भुकलेली आहेत. तर सगळी लेकरं आहेत ना तुम्हाला सांगतो म्हणजे प्रेमाची भुकलेली आहेत आणि लेकरं प्रेमाची भुकलेली आहे. आणि तसा आम्ही सुद्धा जे काही पती पत्नी आहे तर आम्ही सुद्धा भुकलेले आहेत, नक्की 100% आहेत. पण आमची भूक काय असते खरं सांग का सर, तर ते म्हणतात ना सौ सुनार की नेकलो अरखी. तर हे काम करत असताना ज्यावेळेस आदरणीय प्रदीप देसाई सारखी ज्यावेळेस असे मोठी माणसं या ठिकाणी मोठ्या पदावरची मोठ्या हुद्द्यावरची अशी म्हणजे त्यांच्या कर्तृत्वानं त्यांच्या म्हणजे बुद्धिमत्तेच्या जोरावर म्हणजे आभाळासारखं एवढं उंच शिखर, हिमालयासारखं उंच शिखर गाठलेली व्यक्ती ज्यावेळेस या ठिकाणी येते ना त्यावेळेस अक्षरशः तुम्हाला सांगतो आम्हाला आमच्या कार्याचं कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटतं का नाही. परमेश्वरा ज्यावेळेस खरंच सांगतो का हे कार्य करत असताना होतो त्रास होतो, कोणते जसं एखादं मूल जन्माला घालताना आईला त्रास होतो पण त्याच्या मागचा आनंद वेगळा असतो, तसं आम्हाला सुद्धा हे काम करत असताना त्रास होतो. पण एक आनंद आम्हाला चांगला होतो का आदरणीय प्रदीप देसाई सारखी ज्यावेळेस असे मोठे लोक या ठिकाणी येतात आणि आमच्या कार्याचा गौरव करतात ना त्यावेळेस आम्हाला खरंच मनापासून समाधान वाटतं. आणि असं वाटतं काय म्हणजे साहेब येऊन गेल्याच्या नंतर जे काही त्यांच्या लहरी, जे काही विल पॉवर असतील, जे काही त्यांचे आशीर्वाद असतील, त्यांचे सासू सासऱ्यांचे असतील, आलेले अधिकारी वर्ग सगळ्यांचे असतील, तर ह्या जे काही तुमच्या पॉझिटिव्ह लहरी आहेत त्या लहरी तुम्ही गेल्याच्या नंतर सुद्धा आमच्या उर्वरित आयुष्याचा प्रवास एकदम सुखकर समाधानाचा. आणि जरी भविष्यात आम्हाला संकट जरी आली तर त्या संकटाला आम्हाला म्हणजे सामोरे जाण्याची मानसिकता ऑटोमॅटिक आमची तयार होती. त्याबद्दल मी खरं सांगतो का आज आदरणीय देसाई साहेब या ठिकाणी आले, मनापासून मी त्यांचं नाव ऐकलं होतं. मग म्हणजे त्यांचं कार्य फार मोठं आहे तुम्हाला सांगतो. तर परत हेच आमचं आम्हाला हे झालं म्हणजे मी बोललो होतो आईबाईंनी
तर ते माझे त्याचा परिचय नसताना मी कोण आहे काय माहित नसतं सुद्धा मला ज्यावेळेस ते माझ्या बाबतीत मला पॉझिटिव्ह म्हणजे बोलले त्यावेळेस अक्षरशः मला संध्याकाळी दिवस मी काय संध्याकाळी आलेल्या बायकोला म्हणजे मी सांगितलं साहेब तिला आल्या म्हटलं अगं आईकडे गेलो होतो त्यांनी देसाई साहेबांना फोन लावला म्हटलं. तर फार समाधान वाटलं. तर काय नाही सर, आतापर्यंतच्या प्रवासामध्ये हे काम करीत असताना बरीचशी मुलं कंपनीत कामाला लागलीत. आता सध्या एक मुलगा आहे तनिष म्हणून, तो आता बारामतीला लॉ कॉलेजला लास्ट इयर करतोय. एक रिंकू म्हणून मुलगा आहे, तो आता डेक्कन इन्स्टिट्यूटला तो पायलट प्रशिक्षण घेतोय. थोडक्यात आमच्या दोघांचा प्रवास असा आहे का सर, केवळ संस्था चालवायची म्हणून नाही. आणि आमचा एक या ठिकाणी मी 13 वर्ष ड्रॉइंग टीचर म्हणून काम करत असताना आणि माझी बायको म्हणजे वर्षा, तर ती आता सध्या उगलेवाडीला शिक्षिका म्हणून काम करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ये ना तर हे काम करत असताना आम्हाला आमची 2 लहान लेकरं आम्ही म्हणजे फार छोट्या असताना गमावली. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी एक आयुष्यात ठरवलं का म्हणजे त्यावेळेस आम्हाला नातेवाईकांचा समाजाचा फार त्रास झाला. आमची मुलंबाला नसल्यामुळे का तुम्ही करताय, तुमचे 2 पगार आहे, माझा कारखाना होता, तुम्ही कशासाठी करताय. एक दिवस आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला का एक लक्षात ठेवा म्हटलं, स्वतःच्या मुलांचे आईबाप सारे होतील पण ज्या लेकरांना कुणी आईबाप नाही त्यांच्या आईबाप होण्याचं कदाचित आपल्या नशिबात असेल. म्हणून आम्ही दोघांनी जेवढ्या आयुष्याचं जेवढी काही जी कमाई होती ती कमाई या ठिकाणी गुंतवली. मी अभिमानाने सांगतो, ताटमानानं सांगतो, स्वाभिमानानं सांगतो. आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी सुरुवातीला काम करत असताना तिचे मंगळसूत्र नेकलेस वगैरे सगळे गाण ठेवून हे सगळं ऐश्वर्य जे प्रभू माझं ऐश्वर्य नाही, हे लेकरांसाठी जे काही ईश्वर कार्य करण्याला आम्हाला जे निमित्त झालं आणि जे उभं केलं ते सगळं तुम्हाला सांगतो अख्खं श्रेय या ठिकाणी जातं. आज नाही तिला 2 लेकरांची आई होता आलं, पण तुम्हाला सांगतो आज समाजात माझ्या नातेवाईकांनी झालं मी विचारलं का बाळा तुला पोरं किती, तर आम्ही सांगतो का आता सध्या 50 आहेत आणि त्याच्या अगोदर जवळजवळ 150-200 होऊन गेलेली आहेत. म्हणजे एवढ्या अभिमानाची गोष्ट आहे. तर भविष्यामध्ये हे कार्य असंच चालूच राहू. देसाई साहेब तुम्हाला एक नम्र विनंती अशी आहे का हे कार्य करत असताना येतात अडचणी आम्हाला, आणि एक प्रामाणिकपणे सांगतो का कोणत्याही पद्धतीचं आम्ही या ठिकाणी चुकीचं काही करणार नाही याची खात्री देतो तुम्हाला. पण काय होतं काही प्रशासकीय पातळीवर मला एकतर मी स्वाभिमानाने काम करत असल्यामुळं मी काही म्हणजे विरोध केल्यामुळं जाणीवपूर्वक मला त्रास देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. पण तरी सुद्धा मी केवळ एक प्रभू रामचंद्राची कृपा, आई वडिलांच्या आशीर्वाद आणि तुमच्यासारखे थोर मोठ्यांचं सहकार्य असल्या कारणानं मी हे कार्य करत आहे. इथून पुढे सुद्धा आम्ही जीव जाईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत नव्हे तर आमची इथून कोणत्या म्हणजे अंत्ययात्रा सुद्धा आमची निघणार तरी इथून निघणार, ती बी आमच्या लेकरांच्या समोर निघणार. एवढा ठामपणे विश्वास देऊन या ठिकाणी आम्ही शेवटपर्यंत कार्य करू. आणि कार्य करीत असताना मरेपर्यंत केवळ फक्त मुलं 12 रस्त्यावरचं मुलं आलं आणि 18 वर्षापर्यंत ते सांभाळायचं आणि 18 वर्षापर्यंत परत रस्त्यावर सोडून द्यायचं, तर असं नाही. प्रत्येक मुलगा हा त्याच्या पायावर मस्तपैकी कष्ट करून ताटमानानं स्वाभिमानानं मस्तपैकी उभा कसा राहील आणि तो हे कसं करील, स्वतःचं आयुष्य आनंदात कसं घालविल, या उद्दिष्टाने आम्ही दोघं नवरा बायको आम्ही म्हणजे मी नाही करणार, आम्ही फक्त परमेश्वरांचं जे कार्य आहे त्याला निमित्त मात्र झालो याचं भाग्य समजून आम्ही या कार्याशी प्रामाणिक राहू, वचनबद्ध राहू असं तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी परत एकदा सुनीती प्रदीप देसाई म्हणजे साहेबांच्या पत्नी, त्यांचे आई वडील, त्यांना मी परत एकदा वाढदिवसाच्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. देश तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, घोडेगाव. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.